नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आमची पळापळ ही आमची आई गावावरून आली होती, तर यासाठी होती. तर यांना तर खूप आनंद होतो आजी आल्यावरती. तर आजीने आणलेल्या खाऊकडे नाही तर तिच्या बॅगेत काय आहे, त्याची चेन काढायची किंवा सामान आणलेलं काय आहे ते फक्त उचकपाचक करण्यातच होती. त्यानंतर संक्रांतीचा दिवस होता, तर आम्ही छान असं रेडी होऊन चाललो होतो आळंदीला, कारण आमच्यापासून आळंदी जवळच आहे. तर आई म्हटली आळंदीला ववसायला जाऊया, तर आता जवळ आहे तर म्हणलं चला तर मग जाऊ. पण 3चा मुहूर्त होता, तर गर्दी तर कसली झालेली आहे, कारण अचानक 3 नंतरने सर्वजण आवरून व्यवस्थित अशा आलेल्या होत्या. आम्हीही छान असं रेडी होऊन आलेलो होतो. माझा हा फायनल लुक आहे, कसा वाटतो तोही मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे आता आज एकादशी होते, तर एकादशीला आता त्यांनी इंद्रायणी आरती चालू केलेली आहे. तर तिथला माहोल तर इतका भारी झाला होता ना, अजिबात तिथून पाय काढून जावं वाटत नव्हतं. पण आमच्याबरोबर ही 3 चिल्ली पिल्ले होते, त्यामुळे आम्ही पटकन असं आतमध्ये ओसण्यासाठी गेलो. तर इथे आधी इंद्रायणीची नदीवर आम्ही ओसलं, त्यानंतर आईचे पाय धुले. तर आम्ही कधीही आळंदीला आलो की आईचे पाय धुतात, तर असे म्हणतात की आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे पाय धुले जातात. त्यानंतर ते चुडे भरत होते, तर आम्हीही भरून घेतला, कारण आता शहरामध्ये तर काही चुडे भरायची सोय नसते, तर इथे भरतच होते. तर आम्हीही पटकन असे भरून घेतले व आतमध्ये गेलो. तर इथे आरती चालूच होणार होते, तर त्यासाठी आम्ही पटकन आतमध्ये ओसून माघारी येणार होतो आरतीसाठी. तर पहा किती छान असं वातावरण झालेलं आहे. भरपूर माणसं आज आरतीसाठी होते, तर वहिनींनी आईने सर्वांनी घेतले. तर फायनली आम्ही गेलो तर आतमध्ये तर पाहू शकता गर्दी किती होती, पण खूप छान असं आम्हाला ओसण्यासाठी तिथे जागाही मिळाली. तर पटपट असं ओसून आम्ही एकमेकींनाही ओवासलं. त्यानंतर तिथे जेवढ्या बायका होत्या, भरपूर अशा बायका होत्या, तर भरपूर जणी होत्या. पण आमच्या बरोबर बाळ आल्यामुळे आम्ही पटकन असं 1-2 जणींनाच ओसून लगेच निघालो होतो. बाहेर आल्यावरती छान अशी आरतीही चालूच होते, तर त्याचाही आनंद घेतला. आळंदीपासून जवळ असलेल्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये आम्ही इथे निवांत विडा घेतलेला आहे, कारण घरी जाऊन विडा न घेता आम्ही इथेच देवाच्या दारामध्येच घेतलेला होता. तर छान अशा 5 जणींनी मिळून विडा घेतला. तर आमच्याकडे इकडे सगळीकडे ताटामध्ये 5 पानावरती 5 वस्तू मांडूनच विडा घेतला जातो, तर एकत्र सर्व मांडून विडा घेतात. तर छान असा आमचा विड्याचा कार्यक्रमही इथे पार पडला. तर आम्ही तिघींनीही ते विडे घेतलेले होते व या पोरांचं तर काय विचारूच नका, नुसती पळापळ चालू होते. त्यानंतर जेवणामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक व भोगीचा एक घास खाऊन उपवास सोडला. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा.